नमस्कार मंडळी, मी सविता पाटील आणि चंदगडी तडका या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण नागपंचमी स्पेशल आणखीन एक रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे आळूची आमटी किंवा आळूचं फतफत सुद्धा म्हणतात किंवा आळूची गरगटी आमटी सुद्धा म्हटलं जातं या रेसिपीला। तर नागपंचमीला ही आमटी आपल्या सर्वांकडे बनवली जाते। तर आज आपण नागपंचमीसाठी ही आळूची आमटी आणि ती अगदी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत आणि अगदी सोपी सुद्धा रेसिपी आहे। आळू वड्याच्या 2 रेसिपीज मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, नक्की बघा। खूप छान आणि सोप्या सुद्धा आहेत। इन्स्टंट म्हणजे न वाफवता कशी बनवायची ते सुद्धा दाखवलेलं आहे आणि वाफवून आळू वड्या कशा करायच्या ते सुद्धा दाखवलेलं आहे। आणि आज आपण बघणार आहोत आळूचं फतफत कसं बनवायचं। चला तर मग वेळ न लावता या रेसिपीला सुरुवात करूया। तर ही आळूची आमटी बनवण्यासाठी इथे मी ही आळूची पानं घेतलेली आहेत। तर इथं पांढऱ्या देठाची ही आळूची पानं आहेत, चॉकलेटी देठाची सुद्धा असतात। तर ही अशा प्रकारची मी पानं घेतलेली आहेत आणि त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, या पानांचे आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत। तर सर्व पानांचे देठ आपल्याला अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायचे आहेत। तर इथे मी सर्व देठ काढून घेतलेले आहेत आणि पानं सेपरेट बाजूला ठेवून दिलेले आहेत। आता हे देठावरच्या ज्या साली आहेत किंवा जो बट्टो आहे तो आपल्याला अशा प्रकारे सोलून घ्यायचा आहे। तो सोलून टाका, नाहीतर दाताखाली सुद्धा येतो आणि घशामध्ये खवखव सुद्धा होते याच्यामध्ये बट्टूमुळे। त्याच्यामुळे हे आळूच्या देठांची साली वगैरे आहे त्या अशा प्रकारे सर्व देठांच्या साली ज्या आहेत त्या काढून घ्या। तर इथं सर्व देठांच्या साली मी काढून घेतलेल्या आहेत। आता काय करायचं आहे, आपण जी पानं बाजूला ठेवून दिलेली होती आळूची ती अशी एकमेकावरती पूर्ण पानं घ्यायची आहेत। तर अशा प्रकारे पूर्ण पानं एकमेकावरती घ्यायची आहेत आणि आतमध्ये आपण जे आळूचे देठ सोलून ठेवलेले होते ते टाकायचे आहेत आणि त्याचा रोल करून अशा प्रकारे मधून चिरायचा आहे आणि चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे याला एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आहे। विळीच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही चिरू शकता। तर इथं मी चाकूच्या साहाय्याने ही आळूची जी पानं आणि देठ आहेत ते छान बारीक असं चिरून घेतलेलं आहे। तर सर्व भाजी मी चिरून घेतलेली आहे। आता एक कुकर घेतलेला आहे, तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये घेतली ही भाजी तरी चालेल। तर एक छोटा कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी सर्व भाजी घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये एक 4 चमचे होतील इतके शेंगदाणे मी सकाळीच भिजत टाकलेले होते ते टाकलेले आहेत। तर शेंगदाणे एक 7 ते 8 भिजवून हे टाकू शकता। त्याच्यानंतर अर्धी वाटी हरभरे सुद्धा भिजवलेले टाकायचे आहे त्याच्यामध्ये आणि एक 4 आमसूल टाकायचे आहेत। तर आमसूल नसेल तर चिंच टाकला तरी चालेल। त्याच्यानंतर थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे, पाव चमचा हळद सुद्धा टाकायची आहे आणि ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपली भाजी व्यवस्थित शिजेल इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर इथं अर्धा तांब्या होईल इतकं पाणी टाकलेलं आहे आणि झाकण लावून कुकरच्या मी एक 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहे। एखाद दुसरी शिट्टी जास्त काढली तरी चालेल, कारण आपल्याला गरगटी भाजी बनवायची आहे, म्हणजे आळू आणि जे हरभरे आहेत ते व्यवस्थित शिजायला हवे आहेत। तर इथं मी हे आळू आणि जे हरभरे होते ते व्यवस्थित असे शिजवून घेतलेले आहेत आणि पाहू शकता अगदी छान असे शिजलेले सुद्धा आहेत। तर इथे मी आळू जे आहे ते डायरेक्ट कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही जर कुकरच्या डब्यामध्ये हे सर्व साहित्य टाकून कुकरला एक 4-5 शिट्ट्या काढल्या तरी चालतील। तर अशा प्रकारे पावभाजी स्मॅशरने मी हे व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे। तर ह्याच्यामुळे काय होतं, आमटीला छान चव सुद्धा येते आणि जाडसरपणा सुद्धा येतो। आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे, त्यासाठी इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे। 4 ते 5 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे, पाव चमचा हिंग सुद्धा टाकायचा आहे आणि आता मिरच्या टाकायची। तर मी एक 3 ते 4 मिरच्या टाकलेल्या आहेत बारीक चिरून। ते म्हणजे मिरचीचं प्रमाण जे आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर एक 10 ते 15 लसूण पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत। लसूण जास्त टाका, म्हणजे चव खूप छान येते आमटीला। आता मिरची आणि लसूण व्यवस्थित भाजली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे। हळद टाकून फोडणी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये आपण जे आळू शिजवून घेतलेलं होतं ते ओतायचं आहे। तर इथे सर्व जे आळू होतं ते मी या फोडणीमध्ये ओतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये गुळाचा एक खडा टाकायचा आहे। तर आळूमध्ये गुळ नक्की टाका, म्हणजे छान आंबट, गोड, तिखट अशी चव या आळूच्या फतफत्याला येईल। त्याच्यानंतर वरून कोथिंबीर टाकलेली आहे। आता आळूच्या आमटीला जाडसरपणा येण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 चमचा बेसन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने हे बेसन मी काय केलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे।
तर हे बेसनचे मिश्रण जे आहे ते आपल्या आळूच्या आमटीमध्ये आपल्याला टाकायचे आहे, कारण आळूच्या आपली आमटी जी आहे ती तुम्हाला दिसतच असेल, थोडी पानसट अशी दिसत असेल. तर ह्या आमटीला थोडा जाडसरपणा येण्यासाठी मी इथं बेसन पीठ 1 चमचा पाण्यामध्ये मिक्स करून ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तांदळाचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल, पण बेसननं चव थोडी छान येते म्हणून मी बेसन टाकलेलं आहे. आता ह्याला व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर आपल्या आळूच्या आमटीला उकळी आलेली आहे. आता आमटीची थोडीफार टेस्ट बघा आणि जर गरज वाटलं तर थोडं मीठसुद्धा टाका, कारण आपण आमटी म्हणजे आळू शिजवताना थोडं मीठ टाकलेलं होतं. आता याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता एक 2 ते 3 मिनिटाला छान उकळून घ्यायचं आहे आणि आपली छान चविष्ट अशी आणि अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली आळूची आमटी म्हणजेच आळूचं फतफतं जे आहे ते बनवलेलं आहे. चवीला खूप छान लागतं. नक्की ट्राय करा आणि आपली पारंपरिक रेसिपी आहे, बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झालेली आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईकसुद्धा करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात आपण एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.